चला आता मार्केटमध्ये शॉपिंग करायची आहे. काय शॉपिंग करायची आहे पुढे नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, सकाळची सर्व कामं आटोपली, आमचं जेवण झालं आणि आता मी निघालोय मार्केटमध्ये. तर मी ही पिवळ्या रंगाची साडी नेसली. आज गुरुपुष्यामृत योग आहे ना, तर म्हटलं चला गुरुवार पण आहे तर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू. आणि मी पिंक कलरचा ड्रेस वेअर केलाय, मम्मीचाच आहे. तर कसं दिसतोय? छान आहे. तर चला आता पूजा पण रेडी झाली, मी पण रेडी झाली आणि चला आता मार्केटमध्ये शॉपिंग करायची आहे. काय शॉपिंग करायची आहे पुढे नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता. आणि धनविकला घरीच ठेवतोय कारण धनविकचा मामा आणि बाबा दोघे पण आहे त्याला सांभाळायला. तो मस्त खेळतोय आणि बाहेर खूप ऊन आहे, तर त्याला उन्हाचा त्रास नको, तर घरामध्ये छान तो खेळेल. आणि आम्हाला काय 1 तासात रिटर्न यायचे, तर आम्ही गावात जाऊन लवकर घरी येऊन जाऊ. चल नंगा पुंगा बाळ आमचं, नंग्या पुंग्या. झोपायला काय झालं होतं? काय झालं होतं झोपायला? मामा इकडं पडला, तू तिकडं पडला. आता पाय तुला बघून पाय कसा रडायला लागलाय. काय तर असं झालं असं माझ्या मम्मीने एवढं आवडलं कसं काय तिथंच. आणि मम्मा दुपारचीच वेळ होती, आम्ही मार्केटमध्ये आलो. बरंच ऊन होतं पण संध्याकाळी यायला वेळ नव्हता माझ्याकडे, त्यामुळे मग म्हटलं चला आत्ताच जाऊ. तर जवळच्याच शॉपमध्ये आता आलेली इथे मी ज्वेलर्सच्या शॉपमध्ये. पूजाला आहे ना पायातली जोडवी घ्यायची होती. मुलीचा पहिला अधिक मास आल्यानंतर मग आईचं मुलीच्या जोडवीमध्ये भर टाकते किंवा मग तिला नवीन जोडवी घेऊन देत असते, म्हणून आम्ही मग इथे जोडवी बघायला आलो. तर खूप छान छान अशा मस्त व्हरायटी होत्या पायातल्या जोडवींच्या आणि खूप छान अशा मस्त डिझाईन होत्या. तर इतक्या सर्व काही डिझाईन बघत होतो आम्ही, त्यातूनच पूजा आता चॉईस करते तिच्यासाठी. तर मला पण खूप आवडलं हे सर्व. तर मी पण अशाच प्रकारची घेतलेली आहे डिझाईनमध्ये. तर अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर जोडवी इथे होत्या. तर पूजाला बोलली तुला जी आवडेल ती घे. तिच्या पायात जोडवी होती पण तिची जोडवी ना तुटली आहे, म्हणजे मागच्या आठवड्यामध्येच आहे ना एका जोडवीचा तुकडा पडला आहे. तर हे बघा, याचा अर्धा भाग आहे ना हरवला आहे, तो काही सापडला नाही. तर मग ती दिली आम्ही आणि त्यामध्ये पैसे टाकून मग ही नवीन घेतली. तर ही आहे 1800 रुपये सांगितले आम्हाला. तर मग त्यांनी 1500 रुपये लावले आणि जुन्या जोडवीचे पण काही पैसे त्यांनी लावले होते. तर मग पूजाला ही डिझाईन आवडली, तर छान आहे, मला पण आवडली. मग तिने हीच घेतली तिच्यासाठी. त्यानंतर मग आम्हाला आहे ना आपल्या धनविकच्या पायात आहे ना तांब्याचे वाळे. तर पूजा बोलली की आपण चांदीचे वाळे बघू त्याला, म्हणून आम्ही इथे चांदीचे वाळे बघतोय. तर छान असतात पायात चांदीचे वाळे. तसे तर त्याला चांदीचे चाळ पण घेतलेले, पण ते खूप वाजतात आणि ते काही घातलेच नाही पूजाने. काही सणवार असल्यावरच ती घालत असते त्याला चांदीचे चाळ. पण हे तांब्याचे वाळे आहे ना याने पाय ना काळे होतात, त्यामुळे मग आम्ही चांदीचे वाळे बनवून घेतोय. पण इथे जे आम्हाला रेडीमेड दिसले ना ते सर्व काही छोटे होते, म्हणून आम्ही ते बनवायला सांगितले. ते 2-3 दिवसांनी देणार होते. त्यानंतर मार्केटमध्ये आल्यावर मग उसाचा रस पिला, कारण भयंकर कडक ऊन होतं बाहेर. आम्हाला पण खूप कोरड पडली होती, त्यामुळे मग रस पिल्यानंतर आता इकडे आलो आहे भांडी बाजारमध्ये. तर इकडे सर्व काही भांडींचीच शॉप आहे. मग आम्ही आमच्या ओळखीच्या शॉपमध्ये आलो. तर संध्याताईंची भाची आहे ही वैशाली, तर तिने खूप छान छान आम्हाला भांडी दाखवली. तर हे नवीनच आता तांब्याचे राजेशाही तांबे आलेले आहे, गडवे म्हणू शकतो आपण. तर ते खूप सुंदर होते आणि तांब्याचे बरेचसे इथे भांडे होते, ताटं पण होते तांब्याची, खूप वेगवेगळ्या प्रकारची ताटं होती. पण आता देवताट किंवा तांब्याचं ताट, पितळी ताट प्रत्येकाच्याच घरात असतं आणि लग्नामध्ये आपण देतोच मुलीला तांब्याचं ताट किंवा पितळी ताट. प्रत्येक वस्तू घरामध्ये डबल डबल होते, म्हणून मग म्हटलं चला हे नवीन काहीतरी दिसतंय, हेच घेऊया आपण. आणि अजून एक पाण्याचा जग दाखवला त्यांनी. आतून आहे ना सर्व काही तांबच आहे, त्यामध्ये फक्त बाहेरून स्टील आहे, कारण तांब्याचं भांडं जास्त पाण्यात वापरल्यानंतर ते पटकन खराब पण होतं, त्यावरती डाग पण येतात, म्हणून त्यांनी मला स्टील पण दाखवलं. पण म्हटलं चला जे राजेशाही गडवे त्यांनी दाखवले ना तांब्याचे हे, तर हे खूप आवडले मला. तर इथे घंगाळं पण बघितलं आम्ही, अगदी छोटंसं होतं पण बरेच प्राईज आहे आता तांब्याच्या भांड्यांची. तांबं खूप महाग झालेलं आहे. तर हे घंगाळसुद्धा इतकं छोटंसं 1800 रुपये प्राईस सांगितली होती. पण मी बघत होते
तर पूजाच्या घरी पण होतं आणि अर्चनाताईंना पण आहे, तर म्हटलं नको वेगळं काहीतरी घेऊ, कारण डबल वस्तू असल्यानंतर वापर होत नाही. तर मग शॉपमधून आम्ही खरेदी केली. त्यानंतर मग तिथेच पूजेचं साहित्य घ्यायचं होतं मला, तर एका शॉपमध्ये मी आली, पूजेचं साहित्य घेतलं, हार फुलं घेतले, विड्याची पानं, गोमूत्र, गंगाजल, अष्टगंध माझ्याकडे संपलेलं होतं ते घेतलं. त्यानंतर मला देवघरामध्ये ना कपडा घ्यायचा होता देवांखाली अंथरायला, तर इथे मी वेलवेटचा हा ऑरेंज कलरचा कपडा घेतला आणि मग राहुल पण आलेला होता आम्हाला घ्यायला. मग आम्ही घरी निघून आलो. चला आता संध्याकाळचे 6 वाजले, मार्केटमधून आली आणि लगेचच मी मंदिर आवरायला घेतलं. मंदिरामधला जो आधीचा कपडा होता ना रेड कलरचा, तर तो मी काढून टाकला आणि हा ऑरेंज वेलवेटचा आणला ना मी, तो अंथरलाय. तर तो मी पूर्ण 1 मीटर आणलेला होता, पण व्यवस्थित तो मापात बसलेला आहे मंदिरामध्ये आणि थोडासा मोठाच होता, तर मी खाली नाही ते तुंबून घेतला थोडासा. आणि हे जे ड्रावर आहे ना हे आतमध्ये पण जातं, पण इथे मी ग्रंथ ठेवलेला आहे, तर नवनाथ भक्तिसार ठेवलेलं आहे मी. तर हे बघा, आजपासून मी नवनाथ भक्तिसार पारायण करायला सुरुवात करते ना, तर मग हा ग्रंथ मी मागच्या वर्षी नवीनच घेतलेला होता, तर मग त्याला ठेवायला जागा नव्हती ना खाली, म्हणून मग मी इथंच ठेवला. सर्व देवांची मांडणी माझी छानपैकी झालेली आहे. देवघर अगदी असं भरून दिसतंय. आता 2 इथे मी तांबे भरून घेतलेले. हा तांब्या मी भरून घेतला, कारण पोथीचं वाचन करायचं आहे, नवनाथ भक्तिसार वाचायचं आहे, तर नवनाथ महाराजांच्या नावाने. तर मी इथे कलशाची म्हणजे घटाची स्थापना करणार आहे आणि नंतर मग पारायणाला सुरुवात करते. तर मी 9 दिवसाचं पारायण करते ना, म्हणून मग घटाची स्थापना करावी लागते. तर यामध्ये पण 1 रुपया टाकलं, हळदी कुंकू अष्टगंध टाकून पाण्याची पूजा करायची. आणि हा पितळी तांब्या आहे ना, तर हा माझ्या देवघरामध्ये नेहमी भरलेला असतो. मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर आपल्या घराची कुलस्वामिनी कुलदैवत जे असतं ना, तर देवीच्या नावाने आपण हा मंगल कलश स्थापन करायचा असतो. तर आता आम्ही लोणारे आहे, तर आमची कुलस्वामिनी म्हणजे आमची घराण्याची तर विंध्यवासिनी देवी, तर दिंडोरीला तिचं मंदिर आहे, खूप मोठं भव्य असं मंदिर आहे, मी दाखवलेलं पण आहे एका व्हिडिओमध्ये. तर तिच्याच नावाने मी हा मंगल कलश स्थापन करते, म्हणजे तिचा आशीर्वाद, तिची छत्रछाया आपल्या घरावर नेहमी असावी. घर भरभरून असतं, आपलं कोणतंही संकट आपल्या घरावर येत नाही, म्हणून प्रत्येकाने देवघरामध्ये असा एक मंगल कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने नक्कीच स्थापन करावा. तर यामध्ये पण मी 1 रुपया टाकला. आता मी पूजा करून घेते, हळदी कुंकू वाहून दोन्ही पण पाण्याची, आणि मग स्थापना करून घेते. आता तुम्ही म्हणाल ताई देवघरामध्ये 2-2 कलशाची स्थापना चालते का? तर आपण मंगल कलश देवघरामध्ये ठेवतो ना, तो कायमस्वरूपी असावा. आणि जो आपण नवनाथांचा कलश ठेवतोय त्यांच्या नावाने स्थापन करून, तर तो फक्त 9 दिवसासाठीच असणार आहे. 9 दिवसानंतर मग त्यांचं विसर्जन करायचं. आणि जो मंगल कलश असतो ना, तो दर अमावस्या पौर्णिमेला नवीन पाण्याने भरायचा असतो. आणि त्याचं जे श्रीफळ असतं ना, ते प्रत्येक वेळेस बदलायचं नाही. आपण ज्यावेळेस आपल्या कुलस्वामिनीला जाऊ किंवा देवीच्या दर्शनाला जाऊ, तिच्या पायाशी श्रीफळ लावून आणायचं आणि मग जे आधीचं श्रीफळ असतं ना, तर ते आपण विसर्जन करून मग नवीनची स्थापना करायची. आता नारळाची शेंडी वर करायची आणि टोकदार भाग खाली करायचा असतो, हे प्रत्येकालाच माहिती आहे. तर आपल्या कुलस्वामिनीचं मनातल्या मनात नाव घेऊन तिचं नामस्मरण करून तिला आपली इच्छा सांगायची की तुझी छत्रछाया आमच्या घरावर नेहमी असू दे, आमच्या परिवारावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नको देऊ. तर असं म्हणून तो घट आहे ना आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे. तर मी इथे आता देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला मी मंगल कलशाची स्थापना केलेली आहे. आणि जो नवनाथांचा कलश आहे ना, तो मी खालीच पोथीजवळ ठेवणार आहे. तर तिथे मी डिशमध्ये तांदूळ पण ठेवले आणि त्यामध्ये मग पाटावरती डिश ठेवून कलश ठेवलेला आहे. आणि माझ्याकडे ही सुपारी आहे चांदीची, अष्टविनायकांची त्याच्यावर प्रतिमा आहे, तर ती मी पानावर ठेवलेली विड्याच्या, आणि त्याचीही पूजा करून घेते. कारण आपण कोणतंही पारायण करताना किंवा पोथीचं वाचन करताना सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची, पूजा करायची, आणि नंतर मग बाकीचे देवी देवता आहे तर त्यांचीही पूजा करून घ्यायची.
ज्या देवी असतात त्यांना हळदी कुंकू व्हायचं आणि जे देव असतात त्यांना अष्टगंध लावायचा. तर सर्व देवांची इथे मी पूजा करून घेते. आणि काल परवा मला एका ताईंची कमेंट आली होती, तर त्या बोलल्या की नवीन घरामध्ये तुम्ही देवघर कसं काय ठेवलं, देवांची पूजा करताय. तर आमचं घर जरी वरती नवीन बांधलेलं आहे, पण खाली आम्ही राहतो, खालच्या घराची आमची पूर्ण वास्तू शांती, गृहप्रवेश सर्व काही झालेला आहे. म्हणजे आम्ही पायापासून घर नवीन बांधलेलं नाही आहे, त्यामुळे मग वरती देव ठेवायला चालतील. मी बऱ्याच जणांना विचारलं, आईलाही विचारलं, सर्वजण बोलले की तुमचं एकदम पायापासून नवीन घर नाही आहे, त्यामुळे तुम्ही देव ठेवू शकता तिथे वरती. कसं आहे, काही गोष्टी आपण करताना 4 जणांना विचारतो किंवा ब्राह्मणांना गुरुजींना पण विचारून करत असतो, म्हणून मग मी देवघर वरती आणून ठेवलेलं आहे. तसं तर आम्हाला राहायलासुद्धा चालेल, पण तरीही मी अधिक महिन्यामध्ये नाही राहणार. तर खाली स्वयंपाक वगैरे जेवण चालू आहे आमचं, पण असं आम्ही रोज वरती येत असतो, बसत असतो. पूजापाठ, देवपूजा ही माझी सर्व काही चालू असते वरती. आणि हे बघा, खूप सुंदर असं माझं देवघर भरून दिसतं आहे. अजून देवघरामध्ये लाईट वगैरे नाही आहे, त्यामुळे मग थोडा अंधार वाटतो आहे, कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे. जवळपास संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहे. सर्व देवपूजा करता करता बराच वेळ गेला माझा. आणि खूप सुंदर दिसत आहे आपले बाप्पासुद्धा इथे. तर मस्त अशी माझी सर्व काही आजची पूजा झाली. सर्व देवी देवतांची पूजा आता झालेली आहे आणि खूप सुंदर असं मस्त छान देवघर भरून दिसतंय ना. आमच्याकडे वरती लाईट नाही, मी छोटासा बल्ब लावलेला आहे. अंधार पडायला लागलेला आहे, आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळीच मी आता पोथी वाचायला सुरुवात करणार आहे, पारायण करायला. आता इथेच बसून खुर्चीवरच बसणार आहे मी, कारण मला खाली मांडी घालून जास्त वेळ बसता येणार नाही, त्यामुळे मग इथेच मी आता वाचन करणार आहे. आणि पहिला अध्याय असतो ना, म्हणजे पहिल्या दिवशी जितके अध्याय असतात ना तितके वाचायचे असतात. तर आता बघू किती वेळ लागेल मला माहीत नाही, पण आता मी सुरुवात तर करते. आज पहिलाच दिवस होता आणि गुरुवारच्या दिवशीच आपण पारायणाला सुरुवात करायची असते ना, त्यामुळे मग मी संध्याकाळच्या वेळेलाच वाचन करायला बसली. जवळपास 2 तास बसली होती. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला, मस्त सकाळ झालेली आहे. काल मी मार्केटमध्ये गेली होती, छान छान मस्त शॉपिंग केली आणि तिथून आल्यानंतर मग देवपूजा, पोथीचं वाचन सर्व काही करण्यात बराच वेळ गेला. नवनाथ भक्ती सारखे पहिले अध्याय 6 असतात ना, म्हणजे 9 दिवसाचं पारायण असतं, तर त्यामध्ये दिलेलं असतं पहिल्या दिवशी किती अध्याय, दुसऱ्या दिवशी किती अध्याय, त्या क्रमवार आपण अध्याय वाचन करायचे असतात. तर पहिल्या दिवशीचे 6 अध्याय वाचता वाचता बराच वेळ गेला होता. जवळपास मला 8:45-9 वाजले होते. तोपर्यंत पूजाचा पूर्ण स्वयंपाक पण झालेला होता. खरं तर सकाळी सकाळी वाचन करायला खूप छान वाटतं, शांत वातावरण असतं आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं. पण काल पहिला दिवस होता आणि मला वाचन करायला जरा उशीरच झालेला होता, त्यामुळे मग म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेला मी वाचन केलं. पण आज मी ना 6लाच उठली आणि उठल्या उठल्या लगेच मग आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करून मी वाचन करायला बसली. तर आज माझे पोथीचे जे काय अध्याय आहे ते वाचून झालेले आहे आणि आत्ताच मी पोथी वाचून उठली, आरती वगैरे झाली, माझी सर्व देवपूजाही झाली. आणि म्हटलं चला काल आपण काय काय शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला दाखवते. तसं तर तुम्ही बघितलंच मी काय काय घेतलं. तर इथे मी तांब्याचे काही वाण घेतलेले देण्यासाठी, तर अर्चनाताईंना देण्यासाठी मी हा छान असा राजेशी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे वाण म्हणून देण्यासाठी.
तांब्याचं दान करतात ह्या अधिक महिन्यामध्ये, म्हणून मग म्हटलं तांब्याचंच घेतलंय मी. म्हणजे तसं चांदी घेऊ शकतो आपण, तांबे घेऊ शकतो. अधिक महिन्यामध्ये तांब्याचे दिवे किंवा तांब्याचे वाण दिलेलं चांगलं असतं. तर हा तांब्या आहे ना खूप छान आहे. तर हे बघा, याचं जे झाकण आहे ना ते असं लोट्यासारखं आहे. म्हणजे आपण यामध्ये पाणी भरून ठेवू शकतो आणि यामध्ये पाणी टाकून हे प्यायचंय. तर रात्री आपण तांब्या भरून ठेवला आणि सकाळी उठल्या यातलं जर पाणी पिलं ना तर आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप छान आहे तांब्यातल्या भांड्यातलं पाणी पिणं. तर म्हणून मग मी हा घेतला. म्हटलं पूजेचं ताट किंवा दिवा, पूजेचा तांब्या सगळ्यांकडे असतोच, पण ही एक नवीन वस्तू अशी आलेली आहे ना की ही म्हटलं कोणाकडे सहसा मिळत नाही बघायला, म्हणून मग मी ही घेतली. तर हा मला आहे ना 950 रुपयाला सांगितला होता त्यांनी. तर मग मी हा एक घेतला. तर अर्चनाताईंसाठी घेतला हा. अर्चनाताई इथे नाही आहे, त्या 2 दिवसापूर्वी ना त्यांच्या भाजीकडे गेलेल्या आहे, पुण्याला गेलेल्या आहे. तर त्या आज येणार आहे, त्यामुळे त्या तुम्हाला घरात नाही दिसत आहे. त्यानंतर हे छोटे छोटे तांब्याचे दिवे, अनारसे जेव्हा आपण भरून ठेवतो ना प्लेटमध्ये त्याच्यावर हा दिवा असा लावायचा असतो आणि मग ते वाण द्यायचे असतात असं आहे. म्हणून मग मी हे छोटे तांब्यांचे दिवे पण घेतले. आणि हा एक सेट घेतलेला आहे पूजासाठी. तर यामध्ये पण आहे ना छान असा मस्त तांब्याचा आहे, राजशाही तांब्या आहे हा पण याची जरा डिझाईन वेगळी आहे. तो प्लेनमध्ये आहे आणि हा पूजाला आवडला. तर आम्ही तुम्हाला काढून दाखवते. यावर ना थोडेसे असे ठोके ठोके आहेत, म्हणजे ते डिझाईन आहे यामध्ये बघा. आणि याचा पण लोटा छान आहे, झाकण. तर हा सेट आहे ना पूजाला आवडला. तर ती बोलली की हेच घे, कारण मुलीचा पहिला अधिक मास आल्यानंतर आहे ना आमच्याकडे 5 भांडे घेतात. तर म्हणून मग पूजाचा हा पहिलाच अधिक मास, तर तिला 5 भांडी घ्यायची होती. आणि 5 भांड्यांमध्ये आपण देवता किंवा मग निरंजन, समई किंवा मग असं तांब्या, पूजेची भांडी घेत असतो. पण पूजाच्या लग्नामध्ये मी कन्यादानामध्ये सर्व ती भांडी दिलेली पूजेची, त्यामुळे मग ती डबल होईल. म्हणून मग ती बोलली की मला हा सेट आवडलाय मम्मी, हाच घे. यामध्ये ना हे छोटे छोटे तांब्याचे ग्लास पण आलेले आहे. तर तिला हा आवडला, मग तिने हाच घेतला. हे बघा, पाणी पिण्यासाठी तांब्याचा ग्लास. तर हा सेट पण खूप छान आहे. सर्व ग्लास एकसारखे आणि त्याच्यावरती नाव वगैरे टाकून घेतलेले आहे. तर माझ्या मते याच्यात हा तांबे ना प्लेनच पाहिजे होता, असा जसा हा आहे तसा प्लेन पाहिजे होता. पण या ग्लासवरती पण डिझाईन आलेली, म्हणून त्याला मॅचिंग अशी ही डिझाईन आहे तांब्यावरती. हे बघा. चला, तर हा सेट पण 2000च्या आसपास मला मिळालेला आहे, म्हणजे घेतला मी. तर हा पूजासाठी घेतला, म्हणजे यामध्ये 5 भांडी आलेली आहे, म्हणून मग हा घेतलेला आहे. चला, आणि आता अधिक मासची सर्व काही तयारी आम्हाला करायचीच आहे. खरं तर घर थोडंसं डेकोरेट करायचं आहे, मस्त असं सर्व काही तुम्हाला शूट करून मी व्हिडिओ शेअर करेलच. पण त्याआधी मग आम्हाला थोडंसं अजून आवरायचं आहे. आज आमचे कलरवाले येणार आहे, काल येणार होते, ते आले नाही. रोज एक एक दिवस आमचा असाच ढोकळतोय पुढे पुढे पुढे. आज फायनली मी त्यांना बोलली की नाही कलर द्यायला या, म्हणून मग ते आज कोणत्याही वेळेला येऊ शकता. आल्यानंतर मग पहिले हॉलला कलर देऊन येईल, म्हणजे सर्व काही व्यवस्थित असलं ना तर मग आपल्याला सर्व काही करायला पण छान वाटतं. आणि मग थोडंफार डेकोरेशन पण करू आम्ही. पूजाच्या आत्या आणि पूजा दोघींचं पण एकत्रच करणार आहे मी. अधिक मास वाण देणार आहे, तर मग ते सर्व काही तुम्हाला व्हिडिओ येतीलच यापुढे. तर चला, आता हा व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.